नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, टाइम झालाय 7:50. आपण किलोमीटर तर झिरो करू शकत नाही, कारण की इथं आज सीएनजीच नाही. आपण आपल्या सणसवाडीच्या सीएनजी पंपावर मागं पण गाडी थांबलेली आहे, पण इथं मला अर्धा तास झालाय सीएनजी पंप ह्याने काही चालू केलं नाही, कारण की आज गुरुवार आहे, त्याच्यामुळे सीएनजी पंप पण बंद असतो मित्रांनो. आणि आज तारीख आहे मित्रांनो 30 वार आहे, गुरुवार. आणि बघू आज किती अर्निंग होते आपल्याला. आज तर 3000 रुपये टार्गेट आहे आपल्याला. एक रिझर्वेशन ट्रिप लागली आहे शिक्रापूरवरून. शिक्रापूर त्यांना भोसरीला सोडायचंय, कस्टमरला 8:30ला पिकअप करायचंय. आता 7:51 झाले, तर मी चालू आता शिक्रापूरला कस्टमरला पिकअप करायला. आणि मित्रांनो, खूप दिवस झाला आपण व्हिडिओ बनवलाय. व्हिडिओ बनवायचं कारण हाच आहे मित्रांनो, कारण की अर्निंगच होत नाही, तर व्हिडिओ बनवून तरी काय करू मित्रांनो. तुम्हाला तेच 1000 आणि 2000 रुपये अर्निंग दाखवायला मला पण परवडत नाही, आणि व्हिडिओ पण बनवायला परवडत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे व्हिडिओ बनवतच नाही. बघू आज मित्रांनो आज किती अर्निंग होते. आज जेवढं होईल अर्निंग जेवढं अर्निंग होईल तेवढं व्हिडिओ मी टाकणारच आहे मित्रांनो. असं तर डेलीचं म्हणल्यावर काल माझी किती अर्निंग झाली तुम्हाला सांगतो मी. 1500 रुपये. त्याच्या अगोदर किती अर्निंग झाली होती, त्याच्या अगोदर अर्निंग झाली होती मित्रांनो, कारण की मी गेलो होतो मुंबईला. तिथं 7-7,500 रुपये एखादे झाले होते. इथून गेलो होतो सिडान इंटरसिटी घेऊन रात्री सायंकाळी 6 वाजता, आणि पलीकडून आणलं होतं मतलब उद्या रात्रभर तिथंच मुक्काम होतो. मागच्या दिवशी तिथून आणलं होतं त्यांना 4000 रुपयामध्ये एक्सेल इंटरसिटी मधून. तर मी गेलो होतो मीरा रोडला, तिथून त्यांना सोडलं होतं मी पाषाणला, आणि मग तिथून माझ्या मित्राकडे गेलो होतो राहायला. त्याच्यानंतर दिवसभर काल ते 1500 रुपये झाले. काल हिंजवडी फेस्टरी मधून सुद्धा ट्रिप पडत नव्हती. एवढं मतलब हे दिवाळीचं कंडिशन आहे, त्याच्यामुळेच आहे मला वाटते. तर ठीक आहे, बघू होईल आता जे आहे नीट होईल ते. आता आपली ही फक्त जे उबर गो आहे, त्याच्यामुळे चला म्हणलं वाघोलीपर्यंत काय एमटी जायचं त्याच्यापेक्षा घेऊन जायचं, कारण की थोडंफार तरी अर्निंग होईल. पैसे वगैरे चांगले देते, तर ठीक आहे. चला आता कस्टमरला पिकअप करायला जातो. इथं तर सीएनजी नाहीये, आणि आपली सीएनजी एवढी आहे किलोमीटर आताच नाही करणार, जेव्हा सीएनजी भरू तेव्हाच करणार, कारण की त्याच्यानंतर आपल्याला समजते की आपली गाडी जी आहे ना किती किलोमीटर टोटल चालली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही टाइम बघा पहिले. 10 मिनिटं झाले. सीएनजी आपण फिल केलं येताना. तर एक ट्रिप आपली कंप्लीट झाली 672 रुपयाचं काहीतरी. त्याचे किलोमीटर होते 40 की 43, आणि कस्टमरला सोडायला लागले 1.5 तास, कारण की 15-20 मिनिटं सीएनजी भरण्यामध्येच गेले. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पहिली इन्कम झाली आहे मित्रांनो आपली. अशी प्रकारे आपल्याला पहिली ट्रिप झाली आहे. कस्टमर पण खूप चांगले होते, मस्त रस्त्यानं बोलत झाले. एकटेच कस्टमर होते, पुढेच बसले होते इथं. तर ठीक आहे, बघू आता दुसरी कुठली ट्रिप भेटते आपल्याला. ट्रिपची वाट बघते आपल्याला. मॅक्झिमम 10 मिनिटं झाले. कस्टमरला सोडलं मी 10 मिनिटांनी. मला चला म्हणलं एखादी ट्रिप तर नाही वाजली कुठलीच. तर सिडान वगैरे पण चालू केलं आहे, कारण की एक्सेलला एवढा धंदा होत नाही पहिल्यासारखं, त्याच्यामुळे सिडान पण चालू केलं आहे. आता सिडानचे पण ट्रिप मारू, आणि गो प्रायव्हेटीचे पण ट्रिप मारू. तर बघूया आता किती वाजता ट्रिप पडते आपल्याला, आणि कुठली पडते ते सांगतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पहिले तुम्ही टाइम बघा. 12:54 लगभग 1 वाजायला आले. गाडी टोटल 52 किलोमीटर चालली. आपण आहे तळेगाव धाबडे येथे. कस्टमरला केलं ड्रॉप. 2 आपण ड्रॉप कंप्लीट केलं मित्रांनो. एक 210 रुपये 211 रुपयाचं तिथल्या तिथंच एक बुकिंग होती. त्याच्यानंतर ना एक आपल्याला रॅपिडोमध्ये पण वाजली होती, मुंडवा, केशवनगर मुंडवा. कस्टमरला गेलो होतो पिकअप करायला रस्त्यानं, मग आपल्याला उबरमध्ये वाजली गो प्रायव्हेटी तळेगाव दाबडे चाकण. तर कस्टमरला पिकअप करायला चाललो होतो रस्त्याने पिकअप करायच्या टायमिंगला मला उबरमध्ये नाही का गो प्रायव्हेटीचं उबर गो प्रायव्हेटीचं हे पडते कस्टमरला गेलो. त्या कस्टमरचा आपल्याला समोरून फोन आलं होतं, आणि ते म्हणाले की किती वेळ लागणार म्हणलं 2 मिनिटं लागणार म्हणलं. आणि सर म्हणलं तुमचं लोकेशन काय होतं म्हणलं. तळेगाव दाबडे तिकडंच काहीतरी होतं म्हणलं, MIDC. म्हणलं ठीक आहे, चालते, काय प्रॉब्लेम नाही म्हणलं. आणि समोरूनच कस्टमर मला असं म्हणाले की किलोमीटरने चालेल मला, किलोमीटरने चालेल, जे होईल ते मी देतो म्हणलं, किलोमीटरने चला म्हणलं. आता समोरून जर कस्टमर असं म्हणले तर जायला काय हरकत आहे का किलोमीटरच्या हिशोबाने. ती ह्याची जी होती ना केशव मुंडवा, ते कस्टमरला त्यांना पण फोन करून सांगितलं की कसं मॅडम म्हणलं किलोमीटरच्या हिशोबाने होईल म्हणलं, यायचं असेल तर चला म्हणलं. ते बोलले नाही भैया आम्ही रेग्युलरच येतो म्हणलं. मग मॅडम तुम्ही कॅन्सल करून टाका म्हणलं. त्याची भेटली आपल्याला 20 रुपये, आणि ते कस्टमर कॅन्सल केली. कस्टमरला गेलो पिकअप करायला, आणि केलं त्यांना तळेगाव धाबडेला ड्रॉप, आणि तिथं जेवण वगैरे केलं मस्तपैकी. त्याचं बिल बनलं होतं 28 किलोमीटरचं काहीतरी 700 रुपये 25च्या हिशोबाने. एकटाच कस्टमर होते, डॉक्टर होते काहीतरी. ते पण कस्टमर खूप चांगले होते, बोलायला फिरायला असं मतलब असं फ्रेंडली बोलत होते ते पण कस्टमर. त्या कस्टमरला सोडलं, जेवण वगैरे केलं तळेगाव दाबडेमध्ये. तिथून नंतर आलो तिथं तळेगाव दाबडेला जेवण केलं, आणि एक ट्रिप आली होती आपल्याला हिंजवडीची.
आता मी सध्या हिंजवडीला आहे, कस्टमरला केलं ड्रॉप. तर हे कस्टमर IT सेक्टरवाले होते, त्यांना म्हणलं सर म्हणलं 50-100 रुपये वाढून देता का म्हणलं. ते बोलले नाही म्हणले, जे आहे तेच देतो म्हणलं. तर ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही, चला म्हणून. आणि तिथं ट्रिप पण भेटत नाही, त्याच्यामुळे चला म्हणलं हिंजवडीला जाऊन तरी वेट करायचं, तिथं थांबून काय फायदा नाही. असंच दिवसभर आहे माझा, असंच एक दिवस गेला होता तिथं, त्या ट्रिप काय पडली नाही आणि गाड्या पण खूप साऱ्या होत्या तिथं. चला म्हणलं जे होईल ते घेऊन जायचं म्हणलं. आणि ह्या ट्रिपचे दिले आपल्याला मित्रांनो 355 रुपये आणि टोल घेतले त्यांच्यावर. आणि टोल घेतले 49 रुपये आणि त्याच्यामध्ये टोल जे आहे ना 24 रुपयेच लागले आपल्याला. ह्याची टोटल 325 250, मग 370 380 रुपये दिले आपले ह्या ट्रिपचे. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, चांगली अर्निंग झाली मित्रांनो 2000 पर्यंत. तर बघू आता कुठली ट्रिप असते आपल्याला, कुठं जातो आपण. टाईम झालाय तुम्हाला दाखवतो मी. बघा 2:09 CNG अर्धी टाकी आहे आणि 80 किलोमीटर टोटल गाडी चालली आहे, बघू शकता तुम्ही. हा CNG अर्धी टाकी राहिली आणि 80 किलोमीटर टोटल गाडी चालली आहे. तर बघू आता कुठली ट्रिप भेटते आपल्याला आणि कुठे जातो आपण. 2000ची सध्या तर अर्निंग झाली. अशी अर्निंग चांगली झाली तर अजून आपल्याला करायचं आहे जेवढं होईल तेवढं, कारण की दिवाळीला खूप दिवस गेलो होतो, काल पण अर्निंग वगैरे नाही झाली होती आपल्याला. आता तरी मला कुठं जाऊन किलोमीटरचा इम्पॅक्ट पडत आहे असं वाटतंय, कारण की समोरून कस्टमर म्हणतात की किलोमीटरच्या हिशोबाने जाणार म्हणून. तर खूप चांगल्या गोष्टी झाल्या माझ्यासोबत. अशी 2 ट्रिप आपण कंप्लीट केले. तुम्ही पहिले टाइम बघा, तुम्हाला सांगतो मी. बघा 6:32 झाले आणि गाडी चालली टोटल आपली 143 किलोमीटर आणि CNG एवढा आहे. CNG कुठं भरला आणि काय केलं मी तुम्हाला सगळं तो डिटेल्समध्ये. तर आपण होतो हिंजवडी फेज 3 ते कस्टमरला, सॉरी फेज 2 मध्ये इन्फॉर्मरला ड्रॉप केलं होतं, तुम्हाला लास्ट अपडेट दिलं होतं. तिथून आपण गेलो होतो CNG भरायला. आपला जो हिंजवडीचा जो चौकातला सर्कल मधला जो CNG पंप आहे ना, तिथे लागलो होतो. तिथून आपल्याला पडते कात्रजची रॅपिडोमध्ये. तर कस्टमरकडे गेलो मी आणि कस्टमरला पिकअप केलं आणि ते बोलले की आम्ही 7 जण आहे, तुम्ही काय ते एक्स्ट्रा घ्या म्हणलं. त्यांच्याकडून मी 150 रुपये एक्स्ट्रा घेतले. कस्टमरला घेऊन सोडलं त्यांना, ह्यांना काय म्हणतात त्याला, कात्रजला जुजोली स्पार्क ते आपले हे नाही का आपला काय म्हणतात प्राणी संग्रहालय, त्या कस्टमरला त्यांना सोडलं. आणि ते कस्टमर म्हणत होते की आम्हाला 2-3 ठिकाणी जायचंय, कसं होईल. तर म्हणलं तुम्हाला इथून तर तिथून त्यांना जायचं अजून आपल्या ह्याला स्वामीनारायण टेम्पल, अजून त्या इस्कॉन एक मंदिरपाशी जायचं होतं. त्या कस्टमरला म्हणलं मी टोटल असं तर 9 वाजेपर्यंत आहे, तर म्हणलं 2500 रुपयेपर्यंत होईल म्हणलं. तर ते कस्टमर बोलले 2000 रुपये. म्हणलं 2000 रुपये शक्य नाही, कारण की त्यांना 9, 9:30, 10 वाजणार, त्याच्यामुळे तो टाइम सगळं वेस्ट होतो. संध्याकाळी त्या नवली ब्रिज पाशी मरणाचं ट्रॅफिक असतो, त्याच्यामुळे मला मी नाही येऊ शकत. लास्ट ते 20 रुपये देत असेल तर मी येऊ शकतो, मला नाही तर नाही येऊ शकत. तर त्या कस्टमर बोलले की ना काय नाही होणार म्हणलं 2000 रुपये. ठीक आहे चालते, कॅन्सल करा म्हणलं, जाऊ द्या म्हणलं. कस्टमरला सोडलं तिथं प्राणी संग्रहालयापाशी. तिथून गेलो तर CNG भरायला राईट साईडवर 4 मिनिटा पंपवर होतं. आता आपली त्या ट्रिपचे आपल्याला भेटले टोटल 800 रुपये. स्क्रीनशॉट बघून घ्या तुम्ही. CNG भरलं आणि CNG भरतानाच आपल्याला एक ट्रिप आली होती वडगाव बुधू करून काहीतरी, तिथून होतं आणि काहीतरी 15 किलोमीटर दूर होतं, 15 मिनिटाच्या दुरीवर होतं. आणि कस्टमर स्वतःहून फोन करत म्हणत होता की आम्हाला किलोमीटरच्या हिशोबाने जायचंय म्हणून, जे होईल तुम्ही घ्या म्हणलं. ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही. कस्टमरला गेलो तो पिकअप करायला आणि सोडलं आता वडगाव शेरीला. कस्टमरचा बिल आला टोटल 22 किलोमीटरचे हिशोबाने, आणि ते 22 किलोमीटरच्या हिशोबाने झालं होतं त्यांचं 770 रुपये आणि 35 रुपये पर किलोमीटरनी. आणि त्याच्यानंतर ते एक जण एक्स्ट्रा होते म्हणले, 100 रुपये त्याचे एक्स्ट्रा दिले, टोटल 870 रुपये दिले. सध्या अर्निंग चांगली झाली. टाइम झाले तुम्ही बघू शकता, 6:34 झाले, 6:30. ट्रिपची वाट बघतोय, जर कुठली भेटली एखादी चांगली तर जायचं आपण, कारण की आज जास्त अर्निंग नाही झाली बघायचं म्हणल्यावर. हा गो प्रायोरिटी कुठली आहे, शिरोळीचं वाजले 800 रुपयाचं आहे काहीतरी. बघू पहिले, जर एक्सेप्ट झाली तर ठीक, नाही झाली तर ठीक आहे. हे बघा एक कस्टमर खूप शहाणे असतात. स्क्रीनशॉट बघून घ्या पहिले तुम्ही काय ते. हा कस्टमरचा म्हणायचं होतं मला 2 तास सोड आणि 800 रुपयामध्ये आणि 40 किलोमीटर, आणि ते पण राजगुरुनगरला रात्रीच्या टायमिंगला. तिथून रिटर्न ट्रिप काय भेटणार नाही आणि जे तिथून सोड म्हणत. त्याला म्हणलं तर म्हणलं 1700 रुपये देत असेल तर मी सोडतो म्हणलं, नाही तर नाही सोडू शकत म्हणलं. तुला जायचं तर जा म्हणलं, नाही तर तू कॅन्सल कर म्हणलं. हे बघा तिने पण याचे चॅटिंगचे पण स्क्रीनशॉट लावलंय आणि फेअरचा पण स्क्रीनशॉट लावलंय. आणि कोणी कस्टमर असं पण असतात आणि कोणी कस्टमर स्वतःहून पण म्हणतात की तुम्ही नाही का मीटरनी चला म्हणून, आणि कोणी जर म्हणले तर असं पण नाही येऊ शकत म्हणलं. तर ठीक आहे, बघू आता कुठली ट्रिप भेटते आपल्याला. असं विषय झालाय आताच्या ट्रिपचा आपल्याला. टाइम बघा पहिले तुम्ही, टाइम दाखवतो तुम्हाला. 9:22 गाडी टोटल 190 किलोमीटर, अर्धी टाकी CNG राहिली. आपण आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला. कसं काय आलं तुम्हाला ते सगळं डिटेल्समध्ये सांगतो. आपण होतो वडगाव शेरीला, कस्टमरला केलं होतं ड्रॉप लास्ट वेळा. तिथून आपल्याला पडली होती रॅपिडोमध्ये ह्याची एक बुकिंग पिंपरी चिंचवडची. कस्टमरला गेलो होतो पिकअप करायला रस्त्याने
आणि ती त्यांना बोलले की पहिलेच पैसे देऊन घ्या म्हणून. तर त्यांना दिलं आपल्याला टोटल 750 रुपये. कस्टमरनी पहिलेच पे केलं होतं, लेबर होते आणि त्यांना सोडायचं पिंपरी चिंचवडला. तिथं जसं त्यांना सोडत ड्रॉप करत होतो त्यांचे पैसे दिले आपल्याला 750 रुपये आणि 720 रुपये काहीतरी बिल झालं होतं. आणि जसं त्यांना सोडलं ना मी कस्टमरला, जसं ड्रॉप केलं लगेच आपल्याला सिडान पडली होती पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टची 414 रुपयामध्ये. कस्टमरला पिकअप केलं लगेच 5 ते 6 मिनिटामध्ये आणि ड्रॉप केलं. तर आज चांगली रनिंग झाली मित्रांनो. बघूया जर एखादी ट्रिप वाजली वाघोली वगैरे तर घेऊन जाऊ. असं तर मी आता निघणारच आहे, कारण की गाडी वेटिंगला खूप जास्त आहे, थांबून पण काही फायदा नाही. 9:30 वाजायला आलंय, घरी जाऊन जेवण वगैरे पण करायचं आहे. आणि घरी गेल्यावर मी तुम्हाला सांगतो किती अर्निंग झाली टोटल आणि किती किलोमीटर गाडी चालली आणि CNG किती लागलं आणि टोटल अर्निंग किती झाली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर मित्रांनो आपण रात्रीच आलो होतो घरी. आता तर टाइम झालाय 7:03. तर आपण 10-10:30च्या दरम्यान आलो होतो. काल व्हिडिओ बनवायचं राहिलं होतं त्याच्यामुळं. आणि मित्रांनो आपली टोटल अर्निंग झाली आहे ना कालची ते 4,500 रुपये झालं होतं टोटल, मतलब लगभग 4,500 रुपये. आणि काय ते जे CNG आहे ना ते मिनिमम तुम्ही 1200चं धरा आणि 200-300 रुपये खर्च धरा, इकडचे तिकडचे रॅपिडोचे रिचार्ज आणि ह्याचे रिचार्ज उबरचे प्लॅटफॉर्म फी. तर लगभग आपल्याला मित्रांनो 3,000 रुपये तरी राहिले कालची. कारण की काल मस्त अर्निंग झाली मित्रांनो, कारण की खूप दिवसानंतर अशी अर्निंग झाली. असं सहसा होत नाही पण झाली आपला लक बाय चान्स म्हणून, नाहीतर 1,000-2,000 रुपयेच होत होतं. तर बघू आज पण तेवढंच ट्राय करू. आज आहे तारीख मित्रांनो 31. आज बाहुबली द एपिक रिलीज होणार आहे. तर ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर तुम्हाला धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण चालू आता कामाला. आज आहे 31 तारीख. तर भेटूया आजच्याच ब्लॉगमध्ये, ते पण उद्या.